भारत पाकिस्तान तणावात ट्रम्प यांच्या हस्तक्षेपावर सामनातून हल्लाबोल करण्यात आलेला आहे। ट्रम्प यांनी भारताचा सार्वभौमत्व विकत घेतलाय का असा सवाल उपस्थित केला जातोय। कशाच्या बदल्यात नक्की काय सौदा झाला हा मुद्दा सामनातून उपस्थित करण्यात आलाय। सामनात नेमका काय म्हटलंय पाहूया आपण। भारतीय सेना हवाई दल यांनी पाकड्यांना चोख प्रत्युत्तर दिलं। मात्र हे सर्व करत असताना पहलगाम हल्ला घडवून आणणारे ते 6 दहशतवादी नक्की कुठे गेले याचा शोध लागू शकलेला नाही। युद्धाची ठिणगी त्याच 6 दहशतवाद्यांनी टाकली। भडका उडाला, पण पेटलेल्या होळीवर ट्रम्प यांनी पाणी टाकलं आणि त्या होळीच्या बोंबा सरकार मारतंय। भारतातील सत्ताधारी व्यापाऱ्यांनी अमेरिकेच्या व्यापारी राष्ट्राध्यक्षांशी हातमिळवणी केली। ट्रम्प यांनी इस्रायल पॅलेस्टाईनचं युद्ध थांबवलं नाही, तिथं सरळ इस्रायलला पाठिंबा देऊन ते गाझातील जनतेचं शिरकाण पाहत बसतात आणि भारताला मात्र शांतीचा उपदेश देतात। ट्रम्प यांनी भारताचा सार्वभौमत्व विकत घेतलंय का? कशाच्या बदल्यात नक्की काय सौदा झालाय? देशाला कळायलाच हवं असं सामनात म्हटलंय। भारत हे एक सार्वभौम आणि स्वतंत्र राष्ट्र आहे। आमच्या राष्ट्रात कोणत्याही बाहेरच्या राष्ट्रात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही। भारतानं ट्रम्प यांच्या दबावास बळी पडून शस्त्रसंधीस मान्यता दिली, पण ऑपरेशन सिंदूर किंवा पाकिस्तानचा बदला पूर्ण झालाय का याचं उत्तर देशाला मिळालेलं नाही। पाकिस्तान जगाच्या जागी ठणठणीत उभा आहे। पाकड्या पंतप्रधानांनी युद्ध आम्हीच जिंकलो अशी वल्गना करून पहलगाम हल्ल्यात सिंदूर उजाड झालेल्या 26 भगिनींच्या जखमेवर मीठ चोळलंय। हे सर्व घडत असताना पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री कुठंच दिसत नाहीयेत। युद्ध सुरू होण्यापूर्वी संसदेत गृहमंत्री अमित शहा गरजले होते की पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे, त्यासाठी प्राणही देऊ। पण हे काश्मीर घेण्याकरता भारताचं सैन्य पुढे सरकलं तेव्हा मोदी शहांनी सरळ शस्त्रसंधी स्वीकारली असं देखील सामनात म्हटलेलं आहे। कालपर्यंत 7 जवानांचे बलिदान झाले होते, ते व्यर्थ गेलं काय? हल्ल्यात पूंछ, राजौरीत 12 निरपराध नागरिक मारले गेले, त्यांची काय चूक होती हा मुद्दा सामनातून उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।